बद्दल टीबी इरेडिकेशन मध्ये खासदारांनी काय काम करावं, काय काम केलंय, काय सरकारची काय उपाययोजना आहे ते सांगण्याकरता आणि कुठल्या पद्धतीने मिळून करू शकतो आपण त्याकरता आम्हाला सर्वांना बोलवलं होतं. त्यांनी चांगल्या पद्धतीने काय काय मदत करणार आहे सरकार ते सांगितलं. पण माझं मी खासदार झाल्यापासून आणि खासदार व्हायच्या अगोदरपासून या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतो. मुंबई, ईशान्य मुंबई या ठिकाणी पूर्ण मुंबईचा कचरा हा ईशान्य मुंबईमध्ये येतो आणि त्याच्यामुळे टॉक्सिक फ्युम्स त्या कचऱ्यामध्ये येतात. त्याच्यामुळे लोकांना खूप रोगराई होते. मध्ये मुलुंड असू दे, मुलुंडला डम्पिंग ग्राउंड बंद झालं आहे, पण तिकडे ते टॉक्सिक फ्युम्स अजून येतातच आहे. कचरा जाळला जातो. भांडूप आहे, कांजूर आहे, कांजूरला नवीन डम्पिंग यार्ड आहे, तिकडे कचरा अजून टाकणं बंद नाही झालेलं आहे. शिवाजीनगर गोवंटीचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं बंद करायचं, म्हणजे या पुढची प्रोव्हिजन करायचं आहे. कचरा जाईल कुठे, कचरा जनरेट होईल तर पुढे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. पण ते जे पुढे त्या कंपनीजना सांगितलेलं आहे काही ना काही अडचण करून ते मुंबईला हॉस्पिटल माझ्या मतदारसंघामध्ये मुंबईला मी जेव्हा मागच्या वेळी 2009 ते 14 खासदार होतो तेव्हा मुलुंडला अग्रवाल हॉस्पिटल म्हणून आहे. त्या हॉस्पिटलचं काम सुरू झालं आहे, अजून ते हॉस्पिटल चालू झालेलं नाही. ते माझ्या खासदार होण्याची वाट बघत होते, पण मला आता खासदार होऊन 1.5 वर्ष झालंय. आता तरी ते हॉस्पिटल चालू झालं पाहिजे. तिकडे स्टाफ मिळत नाहीये. भांडूपला दुसरं हॉस्पिटल तयार होत असल्याचे अजून काही काम लवकर होत नाहीये. शिवाजीनगर गोवंटी ज्या ठिकाणी पूर्ण कचरा येतो, बायोमेडिकल वेस्ट ज्या ठिकाणी येतं आणि लोकांना त्या ठिकाणी मल्टी ड्रग रेजिस्टन्सी झालेली आहे. म्हणजे जनरल सरकारच्या सर्वेप्रमाणे जनरल आयु 73 ते 79 इयर्स आहे, पण शिवाजीनगर गोवंटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी आणि आजूबाजूच्या लोकांना तिथली आयु 39 इयर्स झाली. ही ऑफिशियल रेकॉर्डचं सांगतो. तर आणि मल्टीड्रग रेजिस्टन्सी त्याने अशीच झालेली आहे. टीबी झाल्यानंतर जर वेळेवर औषध घेतलं नाही तर मल्टीड्रग रेजिस्टन्सी होते, पण त्या लोकांना ऑलरेडीच तिकडे मल्टीड्रग रेजिस्टन्सी आहे. तर टीबी झाल्यावरती मरण्याशिवाय दुसरं काय पर्यायच नाही. तर आपण सर्व खासदारांनी मिळून आपल्या आपल्या विभागातल्या समस्या सांगितल्या. ठाण्याच्या खासदारांनी सांगितलं, सर्व खासदारांनी सांगितलंय, पण त्याला पार्लमेंटमध्ये बोलून देत नाही. त्यांची वेळ वारंवार वेळ घेऊन ते वेळ देत नाही. त्यांना खूप व्यस्त एका पक्षाचे अध्यक्ष पण आहेत आणि आमच्या महाराष्ट्राच्या सर्वच खासदारांची एका बाबा त्यांनी वेळ दिला पाहिजे. आणि मला मी वारंवार 1.5 वर्ष झाले त्यांचा वेळ मागतोय का बाबा आमच्या इकडे हॉस्पिटल्स आहेत, तिकडे जरा डॉक्टरांची सोय होत नाहीये, डॉक्टर यायला तयार नाही, डॉक्टर ठेवले का लगेच पळून जातात. त्याकरता मी त्यांना विनंती केली, त्यांनी अश्युअर केलं का बाबा मुंबईला येऊन मी सर्व बघेन. आणि खास करून शिवाजीनगर गोवंटीमध्ये 500 1000 बेडचे हॉस्पिटल झालेले आहेत, पण काय अजून त्या हॉस्पिटलमध्ये चालू होण्याचं काय मार्ग नाही. आश्वासन दिलं तुम्हाला भेटीचं, मुंबईत येऊन भेटू म्हणजे दिल्लीतल्या भेटीचं तुम्ही जेव्हा वेळ मागता तेव्हा तुम्हाला नाही ते बोललेत का दिल्लीत पण भेटूया आणि मुंबईत पण ते स्वतः येऊन पाहणी करून कसं लवकरात लवकर सर्व हॉस्पिटल चालू होतील याचा प्रयत्न करणार. बघू आता सांगितलं तर पुढे काय होतं आता बघूया. थँक्यू.